हॅलो फ्रेंड्स, सखी विथ राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी शिवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आणि ड्रेसेस तुम्हाला मी दाखवणार आहे। इथे बघा, हा बोटनेक ब्लाऊजचा मी हँड वर्क शिवत आहे। हे ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, ते मी शिवत आहे तुमच्यासमोर बघा, दाखवत आहे। खूप इझी वाटतात काय काय डिझाईन, पण ते इझी नसतात ते करायला, आणि हे करायला खूप मेहनत लागते। दिसताना खूप सुंदर दिसतं। आणि हा बघा, बोटनेक ब्लाऊज रेडी झालेला आहे, प्रिन्सेस कट, आणि हाताला ही अशी ट्रेंडिंग डिझाईन आहे, आणि त्याचा बॅकनेक सुद्धा खूप सुंदर आहे, तुम्ही इथे पाहू शकता। खूप छान असा ट्रेंडिंग चाललेला वर्क आहे बघा। इथे मी हार्टचा शेप दिलेला आहे, आणि त्याला मस्तपैकी असं पायपिंगचं हे लावून शिवलेलं आहे। किती सुंदर दिसतोय हा नेक। इथे हा ब्लाऊज रेडी झालेला आहे। हा बॅक बोटनेक आणि फ्रंट डीप आहे। अशा प्रकारे हा छानपैकी ब्लाऊज रेडी झालेला आहे। वाटतं तितकं सोपं नाही आहे, खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो पॅटर्नचं शिवायला, त्यामुळे टेलर लोक इतकी शिलाई घेतात। तर तुम्ही असं समजू नका की इतके ब्लाऊज, एवढूसा ब्लाऊज आणि इतकी शिलाई का। काही लोक पटकन बोलून जातात की एवढूसा ब्लाऊजची एवढी शिलाई का, पण त्याच्या मागे खूप मेहनत असते, ती सुद्धा समजून घ्या। प्रत्येक मटेरियल वेगळं असतं, तर प्रत्येक मटेरियल वाईज कोणीही तुम्हाला चार्जेस सांगत नाही, तर पॅटर्नप्रमाणे चार्जेस असतात। हा दुसरा बोटनेक ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा, दोन्ही बोटनेक आहे आणि खूप सुंदर झालेला आहे। हा एक आहे कटोरी ब्लाऊज, आणि ह्याला साधा ब्लाऊज आहे, पण सगळीकडे पायपिंग आहे, हाताला, गळ्याला, पाठीला सुंदर अशी पायपिंग लावल्याने लूक खूप छान दिसून येतोय, पाहू शकता तुम्ही। फिनिशिंग आणि फिटिंग खूप महत्त्वाची असते। हा एक प्रिन्सेस कट ब्लाऊजचा नेक आहे, खूप सुंदर, आणि हे हँडवर्क आहे। हा एक खूप मस्त। आणखी एक हा खणवाला फॅब्रिकचा मी टॉप शिवलेला आहे बघा, किती सुंदर दिसत आहे। ह्याचा जो आहे बॅकचा, हा मस्त आता ट्रेंडिंग चालू असलेला हा पॅटर्न आहे बघा, किती सुंदर वाटत आहे। आणि त्यानंतर त्याला स्वीटहार्ट नेक दिलेला आहे, इतका सुंदर, आणि फिटिंग इतका सुंदर बसलेला, त्यांना खूप आवडला, आणि मलाही शिवायला खूप मस्त वाटलं। असे वेगवेगळे पॅटर्न जर आले तर शिकायला आणि शिवायला खरंच खूप मजा येते। किती सुंदर दिसतोय बघा स्वीटहार्ट नेक, आणि बॅकची ही ट्रेंडिंग डिझाईन। त्यानंतर मी इथे हा सिंपल असा स्क्वेअर शेपचा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे। हा 42 साईजचा आहे, आणि त्याला हे नॉट लावलेले आहेत। त्यानंतर हा माझ्या मुलीसाठी शिवलेला छान असा अम्ब्रेला, आणि तिच्या फ्रेंडसाठी शिवलेला, दोन्ही अम्ब्रेला आहेत। त्यानंतर हा 1 वर्षाच्या मुलीसाठी शिवलेला फ्रॉक आहे, खूप सुंदर आणि मस्त बसलेला, फार आवडला। त्यानंतर हा दुसरा बोटनेकचा ब्लाऊज आहे, त्याला पुन्हा अशी ट्रेंडिंगची स्लीव्ज शिवलेली आहे। त्यानंतर हा साधा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघा, किती सुंदर फिनिशिंग आणि फिटिंग आहे। हे ब्लाऊजेस दिसायला खूप साधे दिसतात, पण शिवायला खरंच खूप अवघड असतात। हा कपडा खूप सिल्की असतो, त्यामुळे शिवायला सुद्धा खूप वेळ लागतो। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले आहेत का? आवडला असेल तर नक्की लाईक करा। मी शिवलेले ब्लाऊजेस आणि ड्रेसेस तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।